नमस्कार. मी आज दोन विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार आहे. आपण त्यांची मुलाखतीला सुरुवात करूया. तुझं नाव काय आहे? गौरव बाळासाहेब उकाडे. तुझं? समाधान शालिवान सुराशे. शाळेत कितीला आहे तू? 7वी. तू? 7वी. त्याच्याच वर्गात आहे? हो. कुठे आहे शाळेत? कानडगाव. दीपक प्रसाद. कानडगाव. सर पण एकच असतील मग शाळेत हो, शिकवायला हो. एकाच वर्गात. सर किती शाळेत शिकवायला? 4. एक मॅडम 3 सर. विषय कोणते कोणते तुम्हाला सांगा? इंग्रजी, हिंदी, मराठी, इतिहास, भूगोल, समाज, विज्ञान. विषय आवडतो कोणता तुला? इंग्रजी. काय इंग्लिश? काय इंग्रजी आवडतो? विज्ञान, इंग्रजी सोपी आहे. सोपी. तुझा कोणता? इंग्लिश. काय इंग्रजी? इंग्लिश सोपी जाते. सोपी जाते. गणित का आवडतं? गणित अवघड आहे थोडं. काय ते शाळेत शिकवत नाही का गणित? शिकवते. मग आवड का जर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही गणित? करतो. इंग्रजी सोपं जातं दोघांना. तर तुम्ही 9वी परीक्षा दिली? हो. 5वी ला असताना तिथं हे होतं तुम्हाला गणित? मी 9वी नव्हतं बसला. तू बसला? हा. सोपी गेली 9वी परीक्षा? आवड गेली ती. अभ्यास केला होता चांगला? हा. तू नव्हता बसला 9वीला? नाही. तू कोणत्या शाळेत होता? कानडगावलाच. मग का नव्हता बसला नेमका? हा बसला तू बसला नाही काय कारण? त्याच्याच वर्गात होते ना तुम्ही? हा बसला तू नाही. आता समजा दोघे समोर बसले माझे, पण नेमकं हा बसतो 9वीला तू नाही, याचं कारण असं ना काहीतरी प्रॉब्लेम तर होतो. हुशार नव्हता असं काहीतरी का? सर म्हणले ना बसू, घरचे नाही म्हणले? ते 9वीला बसले होते. त्यांची सगळी 9वी झाली. पेपर तर दिलेत ना 9वी विषय नाही. तुम्ही अभ्यास म्हणजे फॉर्म भरला ना, म्हणजे पेपर दिलेत ना. 9वी व्हायचा काय प्रश्न आला? तू का बसला होता 9वीला? कोणी घरचे म्हटले होते म्हणून का सर म्हटले म्हणून का तुला वाटलं होतं आपण बसावं म्हणून? घरचे म्हणले होते. म्हणजे तुला नव्हतं वाटलं म्हणून तू आपण द्यावा ही परीक्षा? वाटलं होतं. काहून तुझ्या अगोदर कोणी लागलं होतं त्या शाळेत 9वीला? हा. कोण लागलं होतं? अनुरागन ते लागले होते. मग तुला वाटलं होतं आपण पण लागावं म्हणून? हा. अभ्यास केला होता तसं? हा. तू नव्हताच बसला तुम्ही नाही? आता 7वीला आहे दोघं पण? आता सर कोणते म्हणजे तुम्हाला भारी कोणते शिकवते? कोणता विषय? इंग्रजी आवडतो म्हणजे शाळेतले सर भारी शिकवते इंग्रजी? शाळेत काही भाग घेता तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणजे आपलं भाषण विषय घेता? हो. इंग्रजी मधून घेत असेल कारण तुम्हाला इंग्रजी विषय आवडतो म्हणल्यावर भाषा सुद्धा इंग्लिश? दोन्ही बी इंग्रजी, कधी मराठी कधी इंग्रजी. कधी मराठी कधी इंग्रजी. आता पुढे चालून म्हणजे आता 7वी सध्या, मग 10वी नंतर काय करायचं ठरवलं नाही? 10वी नंतर काय होणार आहे काय? तू सांग पहिले काय होणार? ठरवलं नाही आणखी. तू? इंजिनियर. कोणता इंजिनियर? नेमकं कोण म्हणलं इंजिनियर आहे का? मला समजा कोणाला बघितलं म्हणून त्यांच्यापासून? आपल्या आजोबा म्हणते. तू काहीच नाही ठरवलं? आता समजा इथे 7वी पर्यंत शाळा आहे, पुढे जायची शाळेत काय? सर टाकणार. पुढं आणखी काहीच करता नाही तुला? आणखी पुढे शाळेत जायचं काही नाही? काही ना, तुमची 4-5 महिने शाळा संपल समजा, मग काय पुढे जाणं? पुढे 8वीला 5 सोड म्हणा, 5 आंबड म्हणा, 30 म्हणा. नेमकं पुढे जायचं काय काही ठरवलं नाही? तर तुमचा अभ्यासाचं आहे कसं आहे? रुटीन कसं आहे? समजा 7वीला तुम्ही अभ्यास कसं करता? काय करता? चांगलं करतो. किती तास करतो रोज? किती तास अभ्यास होतो? 1-1.5. 1-1.5 तास. तू? रात्री जातो. ती बात असेल का नाही थोडीफार? मोबाईल? मोबाईल मध्ये काय बघतो साधारण? म्हणजे अभ्यासात तुला समजा एखादा पॉईंट नाही कळाला गणिताचा तर आपण नाही पाहत गणिताचे व्हिडिओ? तर नाही करत ऑनलाईन लेक्चरवर युट्यूबवर? तू बघतो? तुला आवड कोणता विषय? गणित जातो ना, मग आपण बघतो ना. समजा आपल्याला हे लेक्चर नाही कळत, कोहिनूर मधून कळत असतात, मग सर लोक काय असते पुस्तकातून आपल्याला समजत नाही. सारं सांगितलं तर समजत ना, एखाद्या समजून सांगितलं तर समजत आपल्याला.
कोहिनूर मधून पुस्तक त्याच्यापेक्षा बाहेर दिलेली ना त्यांचं. आवडता हे कोणता आहे खेळ? क्रिकेट. तुझा क्रिकेट खेळता क्रिकेट कधी? हो आठवड्यातून एकदा. हो. तू खेळतो? जागा नाही पण आता खेळायला कुठे. साध्या नाही समजा नंतर होईल ना दोन आहे. प्लेयर कोणता आवडतात आजच्या कंडिशन मध्ये? अच्छा का? सूर्य कुमार. तुझ्या? विराट कोहली. विराट कोहली. संक्षिप्त विराट कोहली शतक किती झालेले आताच का आवडत आहे म्हणलं? मी सांगू का? 50 51 80 शतक विराट कोहली. आणि सूर्य नेमकं आयपीएल मध्ये बघितलेलं का कुठं बघितलेलं सूर्य खेळताना? T20 मध्ये. T20 मध्ये. तू कुठं बघितलं विराट कोहली खेळताना? टीव्ही मध्ये. नाही पण आयपीएल खेळताना का हे खेळताना देशासाठी खेळताना म्हणजे कसं बघितलं? टेस्ट मध्ये का वन डे मध्ये? टेस्ट मध्ये. टेस्ट मध्ये. मला पुढं काय करायचं काही ठरवलं नाही की तुम्ही. मग आता नेमकं ठरवणार कधी? 10वी झाल्यावर का त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर. 10वीला किती मार्क पडते काही अंदाज? किती घ्यायचे बाबा आपल्याला घ्यायचेच म्हणून? तुला किती घ्यायची? आणखी ठरवलं नाही. ठरवलं नाही. तू? 80-90. शाळेत तू कोणते बाहेर गेला तरी बी 80-90. कोणती शाळा असतो तरी 80-90 घ्यायची. आणखी शाळाच माहिती नाही समज तरी बी घ्यायची 80-90. मग आता किती तास अभ्यास होतो सध्या? मी 1 तास. रोजचा 1 तास. शाळा किती तास राहते? शाळा का 8. 8 तास म्हणून 1-2 तास ब्रेक असतो. 1 तास दुपारची सुट्टी. 11:30ला? 12:30. 11:30 नसते लगी काय? 12:30ला जेवणाला सुटती. 2ला भरायची. शाळेत होत असतं ना खेळ? हा. आता होते ना 6वी जानेवारी. हा. खेळात भाग घ्यायचा ना? हा. आता हे आपले 6वी जानेवारी निमित्त हे कार्यक्रम आहे संस्कृत त्यात भाग घेणार आहे काही नाटक बिटक समजा? नाही. काहून नाही? नाटक नाही होणार आहे. समजा ठेवलंच सरांनी समजा अचानक ठेवलं कोणाला भाग घ्यायचं तुम्ही नाव नोंदवू शकता काय? मी नाही घेत काही. काहून नाही घेत? काय कारण त्याचं? काही कारण असं नाव वाटत असं तसं. 7वीला तू लहान नाही समजा 2-3 वर्षांनी 10वीला. भाषण घेतो माझ्या नाटक का नाही घेतलं? काही आलं घे त्यात? हो भाषण घेतो ना तुम्ही नाटक का नाही घेतलं? काही आलं घे त्यात? आणखी नाटकच नाही केलेलं? पाहिलं असं काय आलं घे नाटकातून भाषण काय आलं? फरक काय त्यांच्यात? ते बी लोकांसमोर सांगत आहे हे बी लोकांसमोर सांगत आहे. एवढं भाषणाचं नाटक फक्त भाषण यातल्या सांगायला नाटक मध्ये आपले मित्र जाते. डान्स गिन्स असं डान्स बरं तुम्ही साधारण आता शाळेत गेले सोमवार ते शनिवार ते अर्धी सुट्टी दीड दिवसात काय करतात नेमकं विशेष काय समजा रोज आपण शाळा जातो त्याच्यानंतर या दीड दिवसात काय प्लॅन आहे तुमचं समजा ते जर असं ना आपलं हे करायचं ते करायचं शेतात जायचं बाजारला जायचं असं तसं? शेतात जातो खेळतो. तू बाजारला जातो. शाळेत काय शिकतो ती शाळेत बाजारात? शेजारच्या. काहीतरी शिकत असतील नवीन नवीन गणेश जातो म्हणून जातो हाऊस म्हणून. तू काय करतो शेतात? तू कापूस ते इचतो. रविवार ते सांगते. आणखी तुम्ही समजा ठरवलं नाही काही करायचं तुझे वडील माहित असतं ना काही करायचं ना आपल्याला तुला हे व्हायचंय ते व्हायचं तुझी त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? ते नाही व्हायचं का मी माझ्या मनानेच करणार आहे असं तुझे वडील माहित असतं तुला हे व्हायचं का तुला ते व्हायचं हा म्हणतो का काय तुझ्या वडील माहित असतं तुला इंजिनियर व्हायचंय
तुझी काय प्रतिक्रिया आहे तिथे? डॉक्टर व्हायचंय. तुला वाटतं तुला व्हायचं, तुला इंजिनियर नाही त्यासाठी काय करायला लागतं हे माहित नसेल. माहिती कोणी झालेलं आहे गावात इंजिनियर तुमचे? हा नाही माहित नाही. रोज पेपर असतात का काय? म्हणजे बातम्या पाहत असतात पेपर बातम्या नाही बघत? मग टीव्हीत काय बघतात? कार्टून पिक्चर. कार्टून बद्दल मोठं पडलं लय मोठं कार्टून आहे. तुला कोणता आवडत नाही? तारक मेहता का छोटा चष्मा. तुला गोष्टी. कोणत्या गोष्टी असतात त्याच्यात. त्या गोष्टीतून काहीतरी शिकत असतील ना, समजा काही नवीन त्या गोष्टीमधून काय शिकला समजा सांगू शकतो? एखाद्या गोष्टीमधून काहीतरी बोलत राहत नाही, शेवटला राहत नाही आम्ही असं शिकलो तसं शिकलो. ते आपण जे पाहतो ते आपल्या ध्यानात राहत नाही, समजा सांगितलं नाही राहत. एक वेळेस एखादा पिक्चर पाहिला 3 तासाचा, आपण 3 मिनिटात स्टोरी सांगतो. तसं तुम्ही सांगू शकता त्या तारक मेहता छोटा चष्मामध्ये काय नेमकं आपण सांगितलं. एखादा पिक्चर पाहिला आपण तेव्हा सांगतो 3 मिनिटात असं होणार आहे, पुढे हे होणार ते होणार आहे. पण नेमकं ते तू पाहतो ते कार्टून आवडत ना, नेमकं काय आहे त्यात नेमकं तू गोष्टी नाही का? तू अलग गावाचे दोन आहे मी. तुमची मैत्री कशी झाली? मैत्री कशी झाली? शाळेत आल्यावर. काय झालं? किती वेळा भेटले तुम्ही? पाचवी. आणि मैत्री किती वेळ झाली? 5वीला. 5वीला झाली. आणखी नाही तुमचे मित्र? आहे ना. किती घे? बरेच आहे. सगळ्यात जवळचा मित्र कोणता आहे? समर्थ. उकाडे. तुझा? माझा सार्थक रोडी. सार्थक रोडी. तू कुठे शाळेतच आहे तुझ्या गावात का? 7वीला. आवडते सर कोणते सर? कणके सर. का तेच कणके सरच का नेमकं? बाकी सर लोक चांगले शिकवत नाही? शिकवते. तेच का आवडते? काही कारण असं ना, समजा ते भारी शिकवते का नेमकं मारित नाही का काही नाही? मारित नाही, लाड करते. असं ते तुला कोण वाटतं ते चांगले म्हणून आवडते? तुला कोण वाटतं नेमकं काय कारण? तो मला याने सांगितलंच कारण तो काय नेमकं असेच चांगले रोज नाही परिवार नाही काय शब्द घेते वाटत मला. रोज नवीन शब्द सांगितलं का? तेच नवीन म्हणजे एका मुलांना समजा युट्यूबला आधी उभा आहे एन जी सांगितलं ते रिपीट नाही सांगितलं. आता लोक बरेच शब्द पाठ झाले असतील. 1-2 शब्द सांगू शकतात नवीन? DCIDE डिसाइड म्हणजे निर्णय घेणे. नवीन म्हणजे CIVICS सिविक्स म्हणजे नागरिक शास्त्र. असं नवीन एखादं समजा. FHYSICS फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्र. हे शब्दाची संकल्पना कोण दिली तुमच्या मनात? समजा आपल्याला हे करायचं उपक्रम कोण सांगितलं तुम्हाला? सर. कोणते सर? सगळे सर नाही. परिपाठ होतो कसं नेमकं? तुम्ही त्याला भाग घेत असं कोणी स्विचार सांगितलं कोणी कसं? तुम्ही काही सांगितलं स्विचार? कोणतं सांगितलं एखादा आपण? असा खेळ आपण शिस्त पाहू. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विचारत होते तिथे आणखी काही गोष्टी विचार शब्द गोष्ट आणखी काय बघा परिवारात? समजा पहिली प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान इथं कॉमन समजा. राज्यगीत होतं. राज्यगीत शब्द बोधकथा. शाळेत आता तुम्हीच मोठ्याले मुले समजा 7वी लोक शाळेत तर मग समजा एखाद्या म्हणजे शाळेत पोर तुमच्या मग काही घेत असतील बरं बाकीची मुलं लहान असतील ते तुम्ही काही म्हणजे त्याची भांडणं लागली की सोडवलं? आता तुम्हीच म्हणजे 7वीचीच होतं कोणी वाटतं बाकीच्या मुलांचा बी सगळ्यात काही होतं 4थी पासून 7वी रोज एका वर्गात साऱ्या मुलांना म्हणजे वर्गातल्या किती वर्ग आहे मुलं किती वर्ग 7वीच्या? हा तुमच्या वर्गात 23 पैकी सारेच भाग घेते परिपाठ. गट गटाच माहिती मी एका गटाच माहिती.
मॉनिटर म्हणजे काय नेमकं? म्हणजे सगळे म्हणजे आपले हाताखाली पोर भांडणं केलं की सरळ नाव सांगत त्यांचं. मॉनिटर मध्ये म्हणजे एका ग्रुप मध्ये किती जण आहेत? 7 तुझ्या किती आहे? माझ्यात 7 आहे. मी धरून. तो आहे आपण कधी गेला होता परिवार पण तुमच्या दोघांनी एका ग्रुपमध्ये? कधी गेला होता? नाही तुमच्या ग्रुपने कधी गेला होता? आता मंगळवारी. तुमच्या तुमच्या काल गेले मंगळवारी. तू काय घेतलं त्या मी काहीच नव्हतं घेतलं. तू आता मॉनिटर म्हणलं तुला घेतलं काही ना काही. हर वेळेस पोराला आलं पाहिजे काहीतरी. पोराला काही उरत नाही ना. अच्छा बरोबर. तू काय घेतलं? मी शब्द किती सांगायचे? 5 आणि हे कोण म्हणतात सावधान मागच्या वेळेस माझ्या गटातले महेशकडे होता तावरे. महेश तावरे तुमच्या गटात. आता म्हणजे हे तुम्हाला दिलं समजा आलं परिपाठ तुम्ही थोडं शाळेत पण घेऊ शकता. संकल्पना थोडं चालू शकतो नाही का? संविधान पाठ असं प्रतिज्ञा. पुढे समजा तुम्ही आंबडला गेले तर मग तिथे असं कॉमन आहे म्हणू शकता ना मुलांसमोर यावं काही वेगळं वाटत. वेगळं नाही वाटणार हेच ते काही ना. आंबडला काही वेगळं म्हणजे शाळेत तुम्हाला वाटत असं सर वेगळे हे वेगळे काहीतरी होईल ना गिल्टी समजा आपण एक लय मोठी शाळा आहे लय मोठे विद्यार्थी ते आपल्यापेक्षा मोठं राहील तुम्ही 8वीला ते 10वीचे राहते असं घेऊन वाटत का म्हणजे भीतीने वाटत त्याला ते भरलं ते आत्मविश्वास आला नाही पुढे साधारण कोणत्या शाळेत जायचं तुम्हाला पुढं म्हणजे एक ठरवा म्हणजे माहिती असं तुझ्या आजोबा कशी म्हणजे आता तुला इंजिनियर व्हायचं तसं म्हणले असं ही शाळेत झाली आपल्या पुढं या शाळेत टाकायची आणखी काही नाही. आपल्या आजीने सरला विचारलं होतं काय म्हणा सरला सांगितलं नाही. पाटोदा छत्रपती तिथं 2-3 शाळा आहेत तिथंच का जवाहर विद्यालय जैन इंग्लिश स्कूल छत्रपती चांगली आहे ते सवयी ते चांगल्या सर लोक चांगले असं मला नाही तुला काय वाटतं जवाहरची मुलं समजा अभ्यास नाही करत का जवाहरची मुलं काही जण अभ्यास नाही करत. आमच्याकडे काही जवाहरची मुलं आहे ते हप्त्यातून फक्त 1-2 दिवस शाळा. तुमच्याकडे कधी जाते कधी नाही जात म्हणजे समजा रोजच नाही जात रेग्युलर. तुम्ही जाते रेग्युलर शाळेत? तू गेला समजा 5 रोज तुला रोज रेग्युलर तो आंबडला तू पण जाशील समजा मुलांचा नाद लागला गावातली मुलं आहे समजा आपल्या गावातले बाहेरची मुलं भेटली नवीन मुलं ते म्हटले तर ते काय रोज रोज शाळेत तिकडं कसं वाटतं समजा ते कर सांगा तुम्ही नाही तू समजा तू आहे गावातल्या शाळेत तू आंबडला आंबडला गेला तिथे वेगळे मित्र भेटले ते सर भाषण असं ओळख झाल्या शाळेत सोडून जाशील का? शाळेत म्हणजे तुझ्या घरी कोणी मोठे तुझ्यापेक्षा शाळेत शिकलेलं आहे कॉलेजला आहे असं तसं नाही आता सध्याच्या कंडिशन मध्ये